कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 10 डिसेंबर 2024 बुधवार। आज आमचा पायी परिक्रमेचा 28वा दिवस आहे। तर आम्ही निघालेलो आहोत मालसर या ठिकाणाहून। आता 6:30 झालेले आहेत। तर चला बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात। नर्मदे हर। सकाळी सकाळी निघालो होतो तेवढ्यात एका बाबाजींनी हाक मारली चाय प्रसादी आणि बालभोग करण्यासाठी। या ठिकाणी हे बाबाजी सेवा देतात। नर्मदे हर बाबाजी। जिन्नी आम्हाला हा पोह्याचा बालभोग दिलेला आहे। प्रदीपभाई शास्त्री आहेत, ते सकाळ सकाळीच हाक मारलेले आहे आणि आम्ही आता बालभोग घेऊन पुढे निघणार आहोत। तर आम्ही इथे पोहे खाल्ले आणि या बाबाजींनी आम्हाला भरपूर काही वस्तू ज्या गरजेच्या आहेत त्या दिलेल्या आहेत। तर मी तुम्हाला दाखवते। या पिशवीमध्ये आम्हाला म्हणजे पूजेचं सामान लागतं। माचीस, नर्मदा मैयाचा फोटो दिलेला आहे, हे अगरबत्ती दिलेली आहे। इकडे हे थंडी वाढलेली आहे त्याच्यासाठी त्यांनी कानटोपी दिलेली आहे। पायाला थंडी वाजते म्हणून सॉक्स दिलेले आहेत। हा स्प्रे दिलेला आहे मूवचा। घसा दुखतो म्हणून स्ट्रिप्सिल्स दिलेले आहेत। विक्स दिलेले आहे। इकडे खजूर दिलेले आहे। खूप सेवा केलेली आहे बाबाजींनी यांनी पण। नर्मदे हर। सकाळी सकाळी जात असताना आम्हाला गाई, उंट सगळे बघायला भेटले। खूप छान वाटते। हे आहेत उंट दादा। सिनोर गावातून चाललो होतो तर हे शेतीच्या खताचं दुकान आहे। तर या दादाजींनी हाक मारली आणि परिक्रमावासियांना ते बिस्किट आणि काही दक्षिणा देतात। नर्मदे हर महाराज जी। नाम क्या है आपका? सुनील भैया। सुनील भैया या ठिकाणी परिक्रमावासियांची सेवा करतात। मैयाचे पाय दुखत आहेत तर जास्त गुडघे पेन होत आहेत। तर इथे सिनोर या ठिकाणी हे सकाळ सकाळी मेडिकल उघडलेलं आहे। आम्ही आता इथे जाणार आणि काही औषधी आहेत जे पाय वगैरे दुखतात, आमचे बॉडी पेन होतं, ते आम्ही औषध या ठिकाणी घेणार आहोत। आमचे परिक्रमावासी या ठिकाणी गोळ्या घेत आहेत। मेडिकल मधून गोळ्या घेतल्या, स्प्रे घेतला आणि पुढे निघालेलो आहोत। तर इथे आम्हाला मैयाचा किनारा लागलेला आहे अनुसूया मातेकडे जाताना। आता अनुसूया आश्रम आहे त्या ठिकाणी मैयाच्या किनाऱ्याने आता मी जाणार आहोत। मैयाच्या किनाऱ्यावरून जात असताना मला वाटेमध्ये एक जळगावचे बाबा भेटलेले आहेत जे आपला झेंडा घेऊन चाललेले आहेत। नर्मदे हर बाबा। नर्मदा मैया की जय। कसं वाटतंय मैयाच्या किनाऱ्यावरून चाललेत बाबा? एकदम व्यवस्थित वाटतं आणि असं मनाचा सगळा थका निघून जातो। मा मेरी नर्मदा जी मेरी नौका पार करा देना, माँ मेरी मैया जी। आणि नर्मदा किनाऱ्याला जसं आपल्याला एखादं आपला सगळा शीनभाग निघून जातो आणि आपल्या कुटुंबाचा, कुळाचा उद्धार होऊन त्यांचं बी दुःख हरण होऊन जातं, असं मनाला शांती लागते। आश्रममध्ये गेल्यानंतर, देवाचं दर्शन घेतल्यानंतर आणि सगळे गावाले परिक्रमावासी यांचं आनंदाने स्वागत करता। सप्रेमबेट शाल दिली थंडीमुळे त्यांनी। सकाळ संध्याकाळ भोजन प्रसाद चांगला देतात। आपल्या जसं आपलंच कोणीतरी आहे बा या गावात असं आपल्याला भास होतो आणि आपल्यासोबत चालणाऱ्या आपल्या बहिणी, आपल्या मुली, आपल्या सुना, आपल्या आई वडील सारखे नातं जमून जातं। असं वाटत नाही आपल्याला तर आपण एक वेगळाच यशात आहे बा, आपलाच परिवार आपल्या सोबत आहे। आणि थकवाच्या सकाळी थंड पाण्यात जरी आंघोळ केली तर असं वाटत नाही, पण असं एकदाच आंघोळ केली तर पाण्यातून निघू वाटत नाही। नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आंघोळ करताना पाणी सुद्धा असं मस्त वाटतं, धार्मिक वाटत नाही। वा वा, खूप छान बाबा। नर्मदे हर। नर्मदे हर। मैयाच्या किनारी आम्ही आता आलेलो आहोत आणि इथे भंडारेश्वर महादेव आहेत। या ठिकाणी आम्ही दर्शन घेणार आहोत। काही परिक्रमावासी आम्हाला भेटलेले आहेत। भंडारेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी
आता आम्ही वरती आलेलो आहोत. तर हे इथलं हा परिसर आहे. परिक्रमावासी थंडी वाजत आहे, काही उन्हाला बसलेले आहेत. बाबा सॉक्स घालत आहेत. नर्मदे हर बाबा, जळगावचे बाबा. आता सफेद टोपी घालतो आपली वारकरी. परिक्रमावासी बसलेले आहेत उन्हाला. इकडे परिक्रमावासी चाय प्रसादी घेत आहेत आणि इकडे वानर सेना बसलेली आहे. वानर सेना बसलेली आहे. नर्मदे हर. वानराला आता मी बिस्किट दिलं होतं खायला, तर ते बिस्किट खात आहे पळालं. तर मी महादेवाच्या मंदिरात चाललेली आहे आता दर्शनासाठी. हे आहेत भंडारेश्वर महादेव. मस्तपैकी उन्हाला बसून बालभोग करतायत. बाबा या ठिकाणी या ठिकाणचं गावाचं नाव आणि इथलं महत्त्व लिहित आहेत वहीमध्ये. इकडे परिक्रमावासी उन्हाला बसलेले आहेत. आमच्या मैया बिस्किट आणि दूध पित आहेत. जळगावचे बाबा आहेत, ते आता भजन म्हणणार आहेत. नर्मदे हर बाबाजी. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानदेव माझा. आळंदी देवाची त्या योगी ज्ञानेशाची, झालो इच्छा मज त्या संत दर्शनाची. संस्कृत गीता कळेना कुणाला, म्हणूनच ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आळंदी देवाची त्या योगी ज्ञानेशाची, झाल्यो इच्छा मज त्या संत दर्शनाची. पैठण पंडितांची बुद्धी त्यांची हरवली, म्हणूनच रेड्यामुखी वेद वदवले. आळंदी देवाची त्या योगी ज्ञानेशाची, झाल्यो इच्छा मज त्या संत दर्शनाची. ख्याती चांगदेवांची भ्रांती त्यांची हरवली, म्हणूनच जड भिंत चालवले. आळंदी देवाची त्या योगी ज्ञानेशाची, झाल्यो इच्छा मज त्या संत दर्शनाची. शेके 1296 वयाच्या 21 वर्षी, इंद्रायणी काठी संजीवन समाधी. का जनार्दनी विठ्ठल रखुमाई, माझे मस्तक त्यांचे चरणी. आळंदी देवाची त्या योगी ज्ञानेशाची, झाल्यो इच्छा मज त्या संत दर्शनाची. बोला विठ्ठल रखुमाई की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की, सोपान काका की जय. निवृत्ती महाराज की जय. नर्मदे हर. वाव, खूप छान बाबांनी असा अभंग म्हटलेला आहे. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. बाबांचा गोड असा अभंग ऐकला आणि पुढे निघालेला आहोत आता सती अनुसया आश्रम या ठिकाणी. चला, सगळे परिक्रमावासी पण एकामागून एक येत आहेत. मार्ग सोडून आम्ही आता पगदंडी मार्गाने जाणार आहोत आणि इथे बोर्ड लिहिलेला आहे मा नर्मदा परिक्रमा मार्ग, श्री सती अनुसया माता जाने का मार्ग. तर परिक्रमावासी आता चाललेले आहेत. अनुसया आश्रमाकडे जात असताना मैयाचं खूप हे सुंदर स्वरूप आहे. जय हो नर्मदा मैया. परिक्रमावासी
चाललेले आहेत. किनाऱ्यावरून जात होतो तर पुन्हा एकदा इथे वानर सेना भेटलेली आहे. परिक्रमावासी खायला देतात या आशेने ते इथे बसलेले आहेत. मैयाचा किनारा सोडून पुन्हा आम्ही रोड मार्गाने चाललेलो आहोत. कारण मैयाला पूर आलेला होता. काही क्षेत्र पाण्यामध्ये गेलेले आहेत. तर किनारा नाही, काही ठिकाणी रोड आहे तर काही ठिकाणी किनाऱ्याचा रस्ता आहे. नर्मदे हर. आता आलेलो आहोत आम्ही अनुसया माता मंदिराकडे. आता इथे दर्शन घेणार आहोत आणि पुढे निघणार आहोत. हे आहे अनुसया मातेचं मंदिर. परिक्रमावासी आता दर्शनासाठी आतमध्ये चाललेले आहेत. अनुसया मातेचं मंदिर आहे. या आहेत अनुसया माता. मंदिरातील हा परिसर आहे. बाबाजींना विचारू या ठिकाणचं महत्व. तर बाबाजी बताइए इस स्थान का महत्व क्या है? अभी बैठो. महासती अनुसुईया माता जी, नर्मदे मात की जय. मैया की मूर्त है, स्वयंभू है, पाषाण की मूर्त है, एक वेद की मूर्त है, सभी सिंहासन है, सभी श्रृंगार महाराष्ट्रीयन श्रृंगार होता है. मैया का उत्पत्ति स्थान है गुजरात में बिंदु सरोवर चितपुर पाटन में मैया का मैका है. उसकी मैया देवहूति थी. कदम प्रजापति पापा थे. उसने प्रण लिया था मैं देव प्रजा उत्पन्न करूंगी. देव प्रजा यानी ब्रह्मा विष्णु महेश को बालक बनाऊंगी. वृद्धावस्था आन पड़ी इसलिए वो संकल्प पूर्ण न हुआ. उनको 9 लड़की थी, 1 लड़का था. सभी को बुला के पूछा कि मैंने ऐसा संकल्प लिया है, मैं बूढ़ी हो गई, मेरे वास्ते मेरा संकल्प अधूरा रह जाएगा, कौन पूर्ण करेगा? सबसे छोटी है मैया जी. उसने बोला मैं आपका संकल्प सिद्ध करूंगी. बाद उसका विवाह संस्कार चित्रकूट में मंदाकिनी तट पे अत्रि मुनि के साथ विवाह संस्कार हुआ. तप करने का योग्य समय न मिला. 3 देव को बालक बनाने का कठिन तप करना पड़ता है. बगल में ही पति था. पति को पूछा कि मैंने ऐसा संकल्प लिया है, कौन स्थान अच्छा है तो अपना संकल्प सिद्ध हो. 70 ऋषि में एक ऋषि अत्रि ऋषि. उसने दीर्घदृष्टि में देखा नर्मदा मैया बह रही है, ये उत्तर तट है, ये एरंडी संगम है. ये स्थान अति पवित्र दिखाई पड़ा. यहाँ आके तप किया. तप के वास्ते 3 देव को बालक यहाँ बनना पड़ा. ये बाल स्वरूप में है. ये बगल में ब्रह्मा है, ये बगल में विष्णु जी है, देवादिदेव महादेव जी. 3 देव जगत के करता हरता बढ़ता है. बाल स्वरूप में रह जाए तो सृष्टि का क्या हो. 3 देव में से 3 तेज निकलता है. ब्रह्मा में से तेज निकला. एक बालक का नाम मैया ने चंद्रमा रखा. विष्णु भगवान में से तेज निकला, 3 का ऐक्य हुआ. ब्रह्मा विष्णु महेश, ये गुरु दत्तात्रेय कहलाए. महेश में से तेज निकला, एक दुर्वासा मुनि हुआ. दत्तात्रेय दुर्वासा चंद्रमा, एक बालक का नाम मैया ने रखा. फिर 3 देव ने मैया को अजीजी की. हम स्वर्ग की सरकार, हमें पास कुछ वर मांगो. मैया बोल रही है मैं टपने हूँ, टपने रहने वाली हूँ. आप बच्चे बने, मैं माँ हुई. माँ बच्चे को देती है, लेने की अपेक्षा रखती ही नहीं है. तो फिर 3 देव ने किया हमें आपकी कुख से जन्म लेने का. यहाँ से मैया अंतर्ज्ञान होके महाराष्ट्र में मौलगढ़, वहाँ दत्तात्रेय जन्म स्थान, वो मौलगढ़ में हुआ. विशेष एरंडी संगम है. यहाँ की मिट्टी का महिमा है. यहाँ की मिट्टी से अभी भी चर्म रोग चला जाता है. जब अत्रि ऋषि अनुसुईया जी तप करते थे, कोई वक्त में 10 वर्ष का दुष्काल गिरा था. अन्न मरे जल न मरे. नर्मदा मैया दादा के समान पतली दे रही थी. अत्रि मुनि को चूखा लगा. ज्ञान में से जागृत होकर मैया को बोला हमें जल दो.
मैया बोल रही है मैं अपना यह घोर जंगल कहाँ से जल लाऊं। नर्मदा मैया दादा के समान पत्नी दे रही है। उसने गंगा जी को आराधना की, माँ आप यहाँ प्रकट हो, मेरे पति की प्यास बुझी। हाँ गंगा मैया ने मैया को क्या बोला, आप तप कर रहे हैं, 1 वर्ष का फल मुझे दो। मैया ने उनका तप का 1 वर्ष का फल गंगा जी को अर्पण न किया। ये सामने कुई है, हाँ, ये हाँ। गंगा जी को मैया ने आह्वान करके उत्पन्न किया है। हाँ ये मौजूद है। ये एरंडी संगम की मिट्टी से अभी भी चर्म रोग चला जाता है। इसमें नीम में रहना पड़ता है। हाँ हाँ छोटा बालक है, मम्मी या पापा यहाँ का जो नीम है वो नीम में रहना पड़ता है। मिट्टी यहाँ से ले जाने की, अपने देव मंदिर में रखने की, सुबह में स्नान किया बाद चावल के 2 ही दाना जैसी मिट्टी लेने की, उसमें शुद्ध जल मिला दो, प्रवाही रूप में लगा दो। हाथ पाँव को लगा लेना से। जब तक मिटे न तब तक कच्चा दही मत खाओ। उनकी बनावट सब कुछ खा सकते हैं, छाछ, कढ़ी, चिकन, लस्सी सब कुछ ले सकते हैं, अकेला कच्चा दही नहीं लेने। मैया का वार इतवार है, रविवार, 1 दफ़ा भोजन पालो, दूसरी दफ़ा भूख लगे चाय कुटी फल फरादी ले सकती है। ये घर में स्त्रियां हैं, 4-5 दिन जब टाइम पर हो तो मिट्टी का उपयोग न करें। ये टाइम में इतवार आवे व्रत जरूर करें। मिट गया बाद यहाँ आके दर्शन कर जाने के सभी नियम में रहना पड़ता है। दूसरा आप आए हो, मैया ने दिया है, इच्छा है, शक्ति है, भेंट रखो, ये भेंट में जाता है। दक्षिणा दो हमारे जेब में जाती है। यहाँ पर नित्य मैया की सेवाएँ होती है, 24 घंटा अखंड दीप जल रहा है, सुबह शाम आरत होती है, उसमें खर्च है। कोई भी एक सेवा कराओ, उनका खर्च 501 रुपया है। यहाँ नाम लिखा जाता है, उनकी पाकी पहुँच दी जाती है। ऐसे ही आता महत्व है। बोलिए माँ सती अनसुईया माता की जय। चरणामृत लिया। अनुसया मातेचं हे मंदिर आहे। मंदिराच्या अगदी समोर हे मातीचे खड्डे आहेत 2। म्हणजे या ठिकाणचं असं महत्त्व आहे, वैशिष्ट्य आहे की या ठिकाणची जर माती आपल्या अंगाला लावली, ज्यांना कोणाला अंगावरती कोड असतील, अर्थात पांढरे डाग असतील शरीरावरती, किंवा खाज, खरूज, गचकरंजे असतील, तर ही माती अंगाला लावल्याने ते आपले रोग नष्ट होतात। तर भरपूर लोक या ठिकाणाहून ही माती घेऊन जातात। लोकांनी माती नेऊन हे असे खड्डे केलेले आहेत। तर आमच्या मैया आहेत, सर्वांनी काही जरी नसेल तरी ती माती थोडीशी अंगाला लावलेली आहे। आमच्या मैया थोडीशी माती घेत आहेत। तर या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं बालस्वरूप आहे। आमच्या मैया त्यांना पाळणा देत आहेत, झोका देत आहेत। नर्मदे हर, बालस्वरूप दत्तात्रय। अनुसया मातेचं आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुढे मार्गस्थ झालेलो आहोत। तर चला आज दुपारच्या भोजनासाठी जाऊयात पुढे। 1-1.5 किलोमीटरवरती आश्रम आहे, त्या ठिकाणी दुपारी भोजन करणार आहोत आणि पुढे निघणार आहोत। थोडंसं पुढे चालून आल्यानंतर श्री संकटमोचन हनुमान धाम या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। बाबाजींनी आता हाक मारली, इथे थांबणार आहोत काही वेळ, पुढे निघणार आहोत। किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक अन्नक्षेत्र आहे। आता परिक्रमावासी चाललेले आहेत भोजन प्रसादीसाठी। आश्रमाच्या आतील हा परिसर आहे। मागच्या परिक्रमेमध्ये आम्ही या ठिकाणी रात्रीची विश्रांती केली होती। हे अन्नक्षेत्र आहे, या ठिकाणी आम्ही आता भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत आणि हा आश्रमातील परिसर आहे बाहेरचा। मध्ये आल्यावर
आमच्या मैया बसलेल्या आहेत, थोडंसं चालून आल्यानंतर दमलेले आहे. नर्मदे हर. छोटंसंच हे अन्नक्षेत्र आहे. भोजन प्रसादी केली आणि आता पुढे निघालेलो आहोत. बघू आज कुठे मुक्काम होतोय ते. कर्नालीला जायचं ठरवलं आहे. आता 1 वाजलेले आहेत. 15 किलोमीटर अजून जायचं आहे. तर चला जाऊयात कर्नाली या ठिकाणी. आता आम्ही कर्नालीला चाललेलो आहोत. हा रस्ता आहे बघा. परिक्रमावासी चाललेले आहेत. पूर्ण खड्डा आहे. उतार असून वरती परत पुन्हा चढायचं आहे. हा ओढा गेलेला आहे. इथून आमच्या मैया पुढे गेलेल्या आहेत. उन्हातून चालून आल्यानंतर इथे झाडाखाली थंडगार सावलीखाली बसणार आहोत आणि पुढे निघणार आहोत. परिक्रमावासी बसलेले आहेत. चालून दमून आल्यानंतर क्षणभर विश्रांतीसाठी. कर्नालीला जात असताना हे बाबाजी आहेत, यांचं हॉटेल आहे. यांनी आम्हाला हाक मारलेली आहे. तर आता 4-4:30 झालेले आहेत. चायप्रसादी घेणार आहोत आणि पुढे कर्नालीला म्हणजे कुबेर भंडारी या ठिकाणी जाणार आहोत. अजून काही परिक्रमावासी आहेत, त्या ठिकाणी चहा घेत आहेत. आमचे मैया आणि बाबाजी पण जाणार आहेत. आता आतमध्ये परिक्रमावासी चायप्रसादी आणि बालभोग करतायत. हे बाबाजी आहेत. नर्मदे हर. हे सेवा देतात या ठिकाणी. इकडे चायप्रसादी आणि हा बालभोग. चायप्रसादी घेतली आणि आता पुढे मार्गस्थ झालेलो आहोत कर्नाली या ठिकाणी, जिथे कुबेर भंडारी आहे. 4:30-4:45 झालेले आहेत. आता अजून 3 किलोमीटरचं अंतर आहे. निघालेलो आहोत. अजून 1 तास लागेल. कर्नाली कुबेर भंडारीला जाताना आम्हाला ही ओरसंग नदी मध्ये आडवी आलेली आहे. आमच्या मैयाला वाटलं की नर्मदा मैयाच आहे. ही आहे ओरसंग नदी. आमच्या मैयाला अजूनही वाटत आहे की मैयाच आहे, नर्मदा मैया. आम्ही आलेलो आहोत कुबेर भंडारी या ठिकाणी. इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत. मंदिरातील हा परिसर आहे. हे आहेत कुबेर भंडारी. इथे संपूर्ण भारतातून सगळे परिक्रमावासी येतात. या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती माता चालले होते. तर पार्वती मातेला भूक लागली होती. इथे काहीच नव्हतं खाण्यासाठी. नर्मदा काठी ते उभे होते. तर भगवान शंकर या ठिकाणी स्थापित झालेले आहेत. हे आहे कुबेर भंडारी. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी, दिवाळीच्या वेळेस धनत्रयोदशी जी असते त्या दिवशी जर इथून कोणी जर माती घेतली तर आणि ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तर आपल्या घरी लक्ष्मी पाणी भरते. इथे आहेत अंगारेश्वर महादेव. इकडे आहेत सिद्धनाथ महादेव.